नमस्कार मंडळी. आज काय नवीन? तर आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी मेथीची भाजीची रेसिपी. चला तर मग रेसिपी बघूयात. इकडे मी मेथी छान निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. स्वच्छ निवडून घेऊन ती पाण्यामध्ये तशीच ठेवायची, म्हणजे सगळी माती जी असते ती निघून जाते. त्यानंतर आपण इकडे फोडणीसाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात. इकडे घेतलेला आहे भरपूर असा लसूण, मी इकडे ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर मी इकडे मिरच्या घेतल्या आहेत. चला तर मग फोडणीची तयारी करूयात. फोडणीसाठी तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपण टाकणार आहोत जिरी. जिरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिमूटभर हिंग. हे छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मिरची आणि ठेचून घेतलेला लसूण. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण छान ब्राऊन रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे छान परतून घेतलं. तुम्ही इकडे बघू शकतात आपला लसूण छान इकडे परतलेला आहे. 1-2 मिनटं आणखी परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत स्वच्छपैकी धुवून घेतलेली मेथीची भाजी. सगळी भाजी आपण टाकून घेऊयात. छान असं मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर भाजीला थोड्याफार प्रमाणात पाणी सुटतं. पाणी सुटल्यानंतर ह्या स्टेजला आपण ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ. मीठ मात्र जास्त टाकायचं नाही, कारण भाजी शिजून कमी होते. त्यामुळे मीठ प्रमाणातच टाका. छान असं परतून घेऊयात. इकडे छान भाजी शिजून घेऊयात. मीडियम गॅसवर भाजी शिजून घ्यायची आहे. आपली भाजी इकडे छान शिजलेली आहे. आता टाकूयात शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट नक्की ॲड करायचा, त्याने भाजी खूप छान लागते. खूप सिंपल क्विक रेसिपी आहे आणि चवीला खूप छान लागते. नक्की एकदा ट्राय करा. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.